पण जितकी वर्ष मी आज 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे, हा प्रवास मी बघत आलेले आहे आणि दरवर्षी मटा सन्मानची लज्जत आपण जी म्हणतो की एक पर्वणी जी असते ते बघण्याची ती वाढत चाललेली आहे. जेव्हा कुठलं माझ्या हातात मला काम मिळतं, मला अवॉर्ड मिळावं किंवा ती अपेक्षा ठेवून, कुठलीही अपेक्षा ठेवून मी ते काम करत नाही. मला त्यातनं आनंद आणि समाधान मिळतोय का, आणि मुळात ज्यावेळेला मला आनंद समाधान मिळेल त्यावेळेला तेच काम लोकांना समाधान आणि आनंद देणार असणार आहे. जरी कधीच अवॉर्ड मिळालं नसेल तरी आपल्यातली पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी अशी असली पाहिजे की ती एनर्जी तुमच्या पाठीवरती हात थोपटवेल आणि म्हणेल जा पुढे, आहे अजून खूप काही बाकी आहे आणि अजून काम कर. सो अवॉर्ड जरी नाही मिळालं तर तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्ड होत राहिला पाहिजे. माझ्या आयुष्यात काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि माझा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आपण जो म्हणतो ते जपणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि हेल्थ, या 3 गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. नमस्कार, मी मेधावी खोडके. मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपण आता आहोत मटा सन्मान 2025च्या रेड कार्पेटवर आणि इथे डॅशिंग, सुंदर, हटके, ओ माय गॉड अशी ॲक्ट्रेस आहे माझ्यासोबत, माधवी निमकरताई. कशी आहे आणि तुझ्या लुकबद्दल सगळ्यात आधी काय सांग? खरं सांगू का, हे अचानक सगळं, म्हणजे मला इन्व्हिटेशन होतंच, दरवर्षी असतं, मान सन्मानाने इथे बोलावलं जातं, पण समहाव माझं स्केड्यूल इतकं बिझी असल्या कारणाने, आत्ता काही नवीन प्रोजेक्ट्सच्या संदर्भात असल्या कारणाने माझं असं झालं की ठीक आहे, काही झालं तरी मटा सन्मानला जायचं आहे. गेल्या वर्षी मला यायला जमलं नव्हतं बिकॉज मी नव्हतेच आय थिंक मुंबईमध्ये, पण यावर्षी मात्र ठरवून मी आले, कारण की खूप लाडकं मटा सन्मान म्हणजे खूप लाडकं अवॉर्ड फंक्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की पहिली गोष्ट म्हणजे गेली काही वर्ष घरामध्ये मटा पेपर येतो आहे, महाराष्ट्र टाइम्स पेपर येतो आहे आणि हा प्रवास 25 वर्ष पूर्ण झालेत. हा प्रवास मी इंडस्ट्रीत आल्यापासून, म्हणजे मला 25 वर्ष नाही झालेत अजून, पण जितकी वर्ष मी आज 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहे, हा प्रवास मी बघत आलेले आहे आणि दरवर्षी मटा सन्मानची लज्जत आपण जी म्हणतो की एक पर्वणी जी असते ते बघण्याची ती वाढत चाललेली आहे. त्यामुळे आय एम ऑलवेज हॅपी. नेहमी मला इथे येण्यासाठी मी उत्सुक असते आणि खरं सांगू का, आज मी जी काय तयार झाले त्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त मला आहे. काय बोलते, लास्ट डिझायनर होती तुझी? हो, ऑलवेज असते, पण ह्यावेळेला माझं असं झालं होतं की नाही, यावेळेला मी माझं चूज करेन आपल्या कम्फर्टनुसार. आज यावेळेला आपल्याला काय वाटतंय घालावंसं ते घालून आपण जायला पाहिजे. प्रचंड सुंदर आणि तुझी चॉईस, म्हणजे तुला म्हणू शकतो आपण फॅशन डिझायनर. थँक्यू. सो ताई, 25वं वर्ष आहे मठाचं. तुझ्या 25व्या वर्षात नेमकं काय विशेष होतं का? काही विशेष काम केलं होतं का? काही खासियत होती का? माझ्या 25व्या वर्षात खरं सांगू का, मी आय थिंक माझ्या वयाच्या 27ला मी मुंबईत आले. त्यावेळेला काही नव्हतं. माझं कॉलेज आय थिंक 25ला मी आय थिंक जॉब करत होते आणि मग त्याच्यानंतर मी निर्णय घेतला होता की इथे आल्यानंतर आपल्याला कामाला सुरुवात करायची. बट तो प्रवास स्ट्रगलिंग पिरियड आपण जो म्हणतो ना, तसा होता. पुरस्कार सोहळा आहेच आहे, तर तुझ्या आयुष्यातला खास कोणता पुरस्कार आहे का जो तू शेअर करू शकते वेगळा? किंवा त्याचबरोबर वेगळं पण जर सांगायचं झालं तर आपल्या मनात असं असतं आपल्याला नॉमिनेशन मिळेल की नाही, बरोबर, आणि ते नेमकं मिळते आपल्यासाठी, ते फार सरप्रायझिंग असतं. तर तसा कोणता किस्सा? मी खरं सांगू का, जेव्हा कुठलं माझ्या हातात मला काम मिळतं, मला अवॉर्ड मिळावं किंवा ती अपेक्षा ठेवून, कुठलीही अपेक्षा ठेवून मी ते काम करत नाही. मला त्यातनं आनंद आणि समाधान मिळतोय का, आणि मुळात ज्यावेळेला मला आनंद समाधान मिळेल त्यावेळेला तेच काम लोकांना समाधान आणि आनंद देणार असणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की जे काम मी करते, इमाने इतबरे आपण काम करत राहायचं. आपण सगळीकडेच हे वाचतो की आपण फळाची अपेक्षा नाही करायची, काम करत राहायचं. पहिला पण माझ्या लक्षात आहे, स्वप्नांच्या पलीकडे नावाची सिरियल मी केली होती, त्याच्यामध्ये रिलायन्स बिग अवॉर्ड मला मिळालं होतं बेस्ट खलनायिकेसाठी. तर तेव्हा ऑफकोर्स एक शाबासकीची थाप आल्यावर आपला कॉन्फिडन्स वाढतो. पण जरी आपल्याला एखाद्या वर्षी नॉमिनेशन नसेल किंवा जरी कधीच अवॉर्ड मिळालं नसेल तरी आपल्यातली पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी अशी असली पाहिजे की ती एनर्जी तुमच्या पाठीवरती हात थोपटवेल आणि म्हणेल जा पुढे, आहे अजून खूप काही बाकी आहे आणि अजून काम कर. सो अवॉर्ड जरी नाही मिळालं तर तुमचा कॉन्फिडन्स हा बिल्ड होत राहिला पाहिजे. तो शाबासकीच्या रूपातच बिल्ड होत असतो. सो बिल्ड व्हायला पाहिजे. कुठलीही निराशा न धरता, अरे मला अवॉर्ड नाही मिळालं, नॉमिनेशन मिळालं यार पण अवॉर्ड नाही मिळालं, ओके, वाटू शकतं मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं, बट त्याच्यावरती कुठल्याही गोष्टी डिपेंड न करता आपण प्रवास आपला चालू ठेवला पाहिजे तितक्यात डेडिकेशनने. म्हणजे
खरंच हे मला उत्तर प्रचंड आवडलेलं आहे आणि शिकण्यासारखं आहे माझ्यासाठीच नाही तर सगळ्यांसाठीच. दुसरं महत्त्वाचं म्हणजे मला असं विचारायचं आणि एक कुतूहलतेने विचारायचं आहे, तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आत्मसन्मान आहे, पैसा आहे की प्रेम? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मसन्मान. प्रेम मान्यच आहे, पण जिथे आत्मसन्मान असतो तिथे प्रेम असतंच. फक्त प्रेम आहे तिथे जर आत्मसन्मान नसेल किंवा रिस्पेक्ट नसेल तर त्या प्रेमाचा काळ फार काळ टिकणार नाही. पण मला असं वाटतं आत्मसन्मान ही आपल्या प्रायोरिटी लिस्टवरती प्रायोरिटी असली पाहिजे, पहिल्या नंबरवर असलं पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही स्वतःचा सन्मान करता तेव्हा लोक तुम्हाला सन्मान देतात. तुम्ही स्वतःला जपता, तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट करता तेव्हा लोक तुमचा रिस्पेक्ट करतात. आणि जिथे रिस्पेक्ट आहे तिथे सगळ्या गोष्टी जागेवर राहतात. आणि रिस्पेक्ट असेल तर बाकीच्या गोष्टी जरी हल्ल्या तरीसुद्धा एकमेव स्ट्रॉंग अशी गोष्ट आहे आत्मसन्मान, तर सगळ्या गोष्टी कव्हरअप करू शकतं. सो तुझ्या आयुष्यात महत्त्वाच्या अशा 3 कोणत्या गोष्टी आहेत आणि 3 कोणत्या अशा व्यक्ती आहेत महत्त्वाच्या गोष्टी? पहिली गोष्ट माझ्या आयुष्यातलं व्यक्ती, आधी मी गोष्टी सांगते. माझ्या आयुष्यात काम सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि माझा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट आपण जो म्हणतो ते जपणं माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि हेल्थ, या 3 गोष्टी माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. व्यक्ती म्हणायला गेलीस तर सगळ्यात आधी मी आईवडिलांचं नाव घेईन ज्यांनी मला जन्म दिला, आणि तिसरं नाव ज्याला मी जन्म दिला, माझा मुलगा. आता नॉमिनेशन खूप जणांना मिळालं आहे, पण तुला जास्त आनंद कोणत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला नॉमिनेशन मिळालेलं आवडलेलं आहे किंवा खुशी झालेली आनंद झाला? खरं सांगू का, असं नाही मी कॅटेगराईज करत की अरे हिला मिळायला पाहिजे होतं. मला असं वाटतं माझ्या जे जजेस असतात, ज्युरी असतात, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे की ते जे अवॉर्ड देतील किंवा ते ज्यांची निवड करतील ते त्याला डिझर्व करणारेच असणार आहेत. त्यामुळे मी असं कधीच म्हणणार नाही की ह्याला मिळायला पाहिजे होतं. आणि मटा सन्मानच्या बाबतीत तर तुला शंकाच आली नाही पाहिजे, कारण की इतकं मटा सन्मान म्हणजे इतकं विश्वासाचं अवॉर्ड आहे हे. आणि त्यामुळे इथे जे अवॉर्ड्स मिळतात ते बघितल्यावरच आपल्याला कळतं करेक्ट हीच व्यक्ती डिझर्व करते. सो इथे ही शंकाच येऊ शकत नाही. थोडा वेगळा प्रश्न आहे, तू सकाळी उठल्या कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी करते, झोपण्याआधी कोणत्या महत्त्वाच्या 3 गोष्टी करते जे प्रेक्षकांना आय थिंक आवडेल? उठल्या सगळ्यात आधी मी गरम पाणी पिते, बेस्ट. लिंबू नाही मी खात कारण की मला जरा आंबट खाल्ल्यावर ॲलर्जी आहे थोडीशी. सो गरम पाणी, ड्रायफ्रूट्स भिजवलेले असतात ते ड्रायफ्रूट्स, आणि थोड्या वेळानंतर चहा. रात्री आता जेवणाचं नाही सांगू शकत कारण की मी जेवतेच 7, 7:30, 8 वाजता. सो मी लवकर माझं जेवण संपवते. पण रात्री अगदीच मला जर भूक लागली तर मला असं वाटतं थोडंसं ताक पिते ग्लासभर आणि मी झोपते. ताई, आता रंगपंचमी येते, होळी येते, तर तुझं असं काही स्वप्न आहे का की मला या अभिनेत्याला रंग लावायचा, या अभिनेत्रीला रंग लावायचा? मला सगळ्यांना रंग लावायचा आहे. मला सगळ्यांना जे मस्त नटून थटून येतात ना त्यांना रंगाने भरलेलं मला बघायला आवडतं. ज्या मुली मस्तपैकी छान तयार होतात, मी पण तयार होऊन झुमका बिमका घालून ड्रेस पीस घालून, तर ते जाताना ठीक आहे, एंट्री झाल्यानंतर सगळे माखले पाहिजेत, कोणी कळलं नाही पाहिजे, इतकं रंगाने भरून टाकायचं आहे मला सगळ्यांना. तरी पण एक सरप्राईजिंगली वगैरे कोणाला लावायचं आहे? नाही असं काहीच नाही. जे समोर येतील त्यांना ते सरप्राईज झाले पाहिजेत. अरे अचानक कोण आला आणि रंग लावून गेलं. प्रेक्षकांना काय सांगशील, काय नवीन गोष्टी तुझ्या येणार आहेत भेटीला? काही गोष्टी आहेत माझ्या पाईपलाईनमध्ये ज्या लवकरच येतील, त्या आत्ता मी अनाऊन्स करणार नाही आहे. पण ऑफकोर्स मला चॅलेंजिंग रोल्स करायला खूप आवडतात. सो देवाच्या कृपेने पुढची संधी पण तशीच आलेली आहे मला, आणि त्याला न्याय देण्याचा पूर्णपणे मी प्रयत्न करेन. लवकरच ही बातमी येईल म्हणजे बाहेर. मटा सन्मान तर मला माहिती आहे की अशा वेळेला महाराष्ट्र टाइम्स मटा पूर्णपणे पाठीशी उभं असतं, कौतुक करण्यासाठी कलाकारांचं. नवीन जर काही करत असतील तर त्याला पाठिंबा देण्यासाठी. सो नवीन एक प्रोजेक्ट आहे जे लवकरच कळेल तुम्हाला. फार हिंट देऊ शकते का आता हा खास क्षण आहे? नो 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 प्रॉब्लेम. तुझ्या येणाऱ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू. खूप मज्जा आली नेहमीसारखी. थँक्यू सो मच. थँक्यू.